आज आपण इथे ना एक युनिक रेसिपी बघितली आहे। इथे बघा, आज आपण रामफळापासून रबडी बनवली आहे। आता खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप युनिकही आहे। आता रामफळांचा सीजन चालू आहे आणि अगदी झटपट तुम्ही कमीत कमी साहित्यात ही रबडी तयार करू शकता। तुम्ही बासुंदी म्हणा, रामफळाची बासुंदी, रामफळापासून रबडी, काहीही म्हणू शकता, पण चवीला म्हणाल तर एक नंबर झाली होती। करायलाही अगदी सोपी आहे। तुम्ही येणारी अक्षय तृतीया असेल किंवा एरवीही ही रबडी बनवून खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज बघा, आपण इथे रामफळाची बासुंदी करतोय, रामफळापासून बासुंदी करतोय। तर त्यासाठी ना मी अर्धा लिटर दूध घेतलंय। हे म्हशीचं दूध आहे, फुल फॅट क्रीम मिल्क घ्यायचं आहे आपल्याला आणि छान त्याला गरम करून आटवून घ्यायचं आहे। आता बघा, इथे अर्धा लिटर दुधाचं अगदी निम्म दूध होईपर्यंत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ लागत नाही। अगदी तुम्ही मीडियम फ्लेमवर अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये छान आपलं हे दूध तयार होतं। अगदी कमीत कमी साहित्यात ही आपली रामफळाची बासुंदी तयार होते, पण चवीला एक नंबर झाली होती। आणि आपण नेहमी वेगवेगळ्या रबडी बघत असतो, करत असतो, पण असं युनिक काहीतरी करायला खूप छान वाटतं आणि मजाही येते खायला। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। इथे बघा, आता आपलं दूध गरम व्हायला सुरुवात झाली आहे। आता दूध गरम झाल्यानंतर, दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला या दुधाला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, जेणेकरून काय होईल तर दूध आपलं खाली लागणार नाही, नाहीतर त्या बासुंदीला एक कडवटपणा आणि वेगळा स्मेल येऊ शकतो। त्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही त्या दुधाला छान हलवत राहा। बाजूला जी साय लागते, साय चिकटते, ती चमच्याने खरवडून दुधामध्ये मिक्स करायची, जेणेकरून काय होतं, दूध घट्ट व्हायला मदत होते आणि लवकर दुधालाही आपल्याला आटवता येतं। अशा पद्धतीने मी हे दूध एक साधारण 15 ते 20 मिनिटं लागली मीडियम फ्लेमवर निम्म करायला। तुम्ही बघू शकता, छान उकळी येते। तुम्हाला दुसरं काही काम असेल तर मंद आचेवर गॅस ठेवून तुम्ही हे दूध उकळू दिलं तरी अजिबात ते उतू जात नाही। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की असं रबडी बनवताना किंवा बासुंदी बनवत असताना दूध आटवण्याचं कोणतीही रेसिपी करत असताना जाड बुडाचं भांडं घ्यायचं आणि पसरट भांडं घ्यायचं, जेणेकरून काय होतं, या दुधातलं मॉइश्चर लवकर जातं आणि आपल्याला दूध लवकर आटवता येतं। आता मी गॅस मंद आचेवर ठेवून दिला, तोपर्यंत आपण काय करूया, हे रामफळ आहे याचा जो पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे। त्यासाठी बघा, मी याचा देठ आहे तो काढून घेतला आणि अशा पद्धतीने आपल्याला रामफळाचा पूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे। तुमच्याकडे स्ट्रेनर असेल तर तुम्ही स्ट्रेनरनी करा किंवा हाताने जरी तुम्ही बिया काढून टाकल्या तरी काही हरकत नाही, थोडासा वेळ जास्त लागतो। या स्ट्रेनरमुळे झटपट हा पल्प निघाला आणि रामफळाचा पल्प खरवडून काढत असताना खूप जास्त खरवडायचा नाही, कारण खालचा जो सालीच्या कडचा भाग असतो तो थोडासा त्याच्यामध्ये कणाळ असतं, त्यामुळे वरवर हलक्या हाताने आपल्याला हा पल्प काढून घ्यायचा आहे। दूधही परफेक्ट आटलंय, निम्म झालंय, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने छान साय खरवडून या दुधामध्ये घातल्यामुळे निम्म्यापेक्षा कमी आपलं दूध इथे तयार झालेलं आहे आणि एकदम छान घट्टपणा आलाय। आता मी यामध्ये 2 चमचे साखर घालणार आहे। रामफळ गोड होतं, त्यामुळे मी साखर इथे 2 चमचे घातली आहे। तुमच्या अंदाजाने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला गोड हवं आहे, जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवत आहात त्या अंदाजाने तुम्ही साखर कमी जास्त घालू शकता। आता बघा, त्यानंतर वेलची पूड घालून घेतली आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं। एक 2 ते 3 मिनिटं साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे। त्यानंतर गॅस बंद करून टाकला मी। इथे आपला पल्पसुद्धा रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता। बिया सगळ्या बाजूला झालेत आणि एकदम छान पल्प तयार झालेला आहे। इथे चुकून चमच्याला चिकटलेल्या 2 बिया आतमध्ये पडल्या, त्या काढून घेतल्या मी आणि पल्प तुम्ही बघू शकता किती छान पल्प तयार झाला आहे आणि दूधही एकदम छान आटून आणि थंडही झालेला आहे। दूध थंड झाल्यानंतरच आपल्याला हा रामफळाचा पल्प या दुधामध्ये मिक्स करायचा आहे। दूध गरम असताना पल्प मिक्स करायचा नाही। दूध थंड झाल्यानंतर तुम्ही हा रामफळाचा जो तुम्ही गर काढून घेतला आहे, जो पल्प काढून घेतला आहे, तो या बासुंदीमध्ये दुधामध्ये मिक्स करा आणि छान एकजीव करून घ्या। तुम्ही बघू शकता किती परफेक्ट त्याला कन्सिस्टन्सी आली आहे, अगदी अप्रतिम अशी ही बासुंदी आता आपली तयार झाली आहे। आता मी छान हे मिक्स करून घेतलं, त्यानंतर बासुंदी मस्त थंड
चिल करून घ्यायचे जेणेकरून ती अजून छान टेस्टी लागते. तर मी आता एका ज्या भांड्यामध्ये पल्प काढला होता त्याच पातेल्यामध्ये ही सगळी बासुंदी ओतून घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं साधारण 1 ते 2 तासासाठी. आता त्यानंतर 2 तासानंतर तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर त्या बासुंदीला अजून जास्त घट्टपणा येतो आणि किती अप्रतिम अशी ही आपली रामफळाची बासुंदी तयार झालेली आहे. गार्निशिंगसाठी मी त्याच्यावर थोडेसे पिस्ता बारीक कट करून त्या असे छान घालून घेतलेले होते आणि त्यावर तुम्ही रोज पेटल असतील, ड्राय रोज पेटल गुलाबाच्या ज्या पाकळ्या त्याही घालू शकता जेणेकरून ती दिसायलाही अगदी छान दिसते आणि मस्त त्याची चव तर एक नंबरच झाली होती. तर एकदम इझिली ही आज आपण रामफळाची बासुंदी बघितली अगदी सोप्या पद्धतीने. तुम्हाला ही आपली छान एकदम मस्त अशी रामफळाची बासुंदी, रामफळाची रबडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या आपल्या अशा छान छान चमचमीत, झणझणीत आणि युनिक रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील. थँक्यू.